अरे आम्ही काय बघणार, गाडीचा फोटो आम्ही बघितला असा की हा ठीक आहे गाडीचा फोटो आहे, लागलाय मजबूत गाडीला, ठीक आहे. त्याला स्वतःला दिसलं म्हणतो होतं एकटाच साईडच्या सीटवर ना कोणतरी बसलेले दिसत. 2 मुलीने ते फोटो मी दाखवले, तिच्याकडे 2 दिवस होते, त्यांना लिटरली रात्री झोपले, डोळे बंद केले आणि डायरेक्ट तो फोटो फ्लॅश होतो डोळ्यासमोर. बाई नॉर्मल गोष्ट आहे. आम्ही बघितलं दिवा लावले इकडे पकडायला गेले, त्यांच्यावर एकाला ना भरपूर तिकडे असे दिसत तिथपर्यंत गेले, भेटायला टाकताय पोटात टाकताय, एकाला अंदाज आला की हा गडबड एकटाच पुढे चाललाय, तिकडे भरपूर या आपण बघ झाले. तर स्टोरी असे, माझा मित्र एकदा, माझ्या मित्राकडे पूजा होती, तर तिकडे तो मित्र येत होता. तो जो मित्र येणार होता ना, तो एका फ्रेंडला सोडायला गेलेला, तो येत होता मुंबई पुणे हायवेवरून. आणि सीन असं झालं की त्याला वाजले तिथे 10-10:30 वाजलेले आणि इकडे पूजा वगैरे संपलेली. तर त्याचा काय झाला, हायवेवर नाही येताना त्याला अचानक हे गाडीला काहीतरी घासून गेला असं. गाडी साईडला लावून आणि उतरलं, फ्लॅश मारले आणि त्यांनी चेक केला की काय म्हणजे नक्की काय अचानक असं मध्ये काय आला की गाडीला घासून गेला. तर मग त्यांनी फ्लॅश मारली, तर त्याला दिसलं की गाडीच्या राईट साईडला, ड्रायव्हर साईडला डेंट आले गाडीला. त्यांनी फोटो काढले, त्याने पप्पाला पाठवले आणि भावाला पाठवलं जो तिकडे होता पूजे. तर सीन काय झाला, ते पाठवतो त्याने, तो आला आणि आम्ही थांबलेलो होतो. तर तो एवढा लेट आला म्हणून ऑब्व्हियसली पप्पा बोलले त्याला की अरे काय तुला समजत नाही का एवढा लेट करतो, पूजा वगैरे सगळं उरकलं, जेवण वगैरे सगळे घरी पण गेले, ते वस्तीला थांबणार होते म्हणून ठीक होतं. तर तो बोलला की तुम्ही व्हॉट्सअप नाही चेक केला का. तर ते बोलतात नाही काय पाठवलं, तो बोलतात चेक करा जरा. तर मग ह्याने जरा चोळून सांगितलं की चेक करा. आणि पप्पांनी बघितलं, आम्ही पण बघितलं. आम्ही नॉर्मल काय बघितलं, गाडीला हे आले डेंट आले बघितलं. त्यांनी स्वतःने जेव्हा ओपन केलं ना, त्यांनी झूम करून बघितलं, रे मला ना त्याच्या गाडी म्हणतो होतं एकटाच साईडच्या सीटवर ना कोणतरी बसलेले दिसत, लिटरली फोटोमध्ये. विचार कर, पहिला तो पॉईंट आहे का ओपन रोडला हायवेला, त्या गाडीला काहीतरी हे झालं, तिथे काहीच नव्हतं ना, त्याच्या पुढे पाठी अशी काही गाडी होती राईट साईडला, लेफ्ट साईडला त्याच्या गाडीचा ते रफार होतं, राईट साईडला काहीच नाही. आणि त्याचा फोटोमध्ये आपण बोलतो राखून होणार आहे का प्रॉब्लेम, गाडीला गेट आहे. मला फोटो पण दाखवा, काय विषय सोड. दुसरा फोटो काटाला हे मी अजून क्लेरिफाय करायला त्याला क्लिअर केला. मित्रांनो तुम्हाला आता वाटलं असेल याची एवढी रिॲक्शन काय, मी तुम्हाला पण फोटो दाखवतो स्क्रीनवरती, तुमचा फोटो हार्डली 5-6 महिने झाले त्यांनी गाडी स्क्रॅपला टाकली. हे बघून ना गाडी एकटा चालवतो, तुला माहितीये आता मी गाडी चालवू की नको ते सांग. जय गजानन महाराज बाई, देव आहेत गाडी तुझ्या, काय नव्हतं जय गजानन. पण त्याला काय त्याचा त्रास नाही झाला, म्हणजे असा भाई त्रासाचा प्रश्न नाही, पण तो जर बोलतोय लिफ्ट घेतली रे, लिफ्टचा प्रश्न आहे. तो बोलतोय की तो एकटा होता पूर्ण प्रवासात, ते दोघं आले पूर्ण प्रवासाचा पण विचार घेतला, पण त्याला पण नाही माहिती. विचार कर त्याने जर तेव्हा बघितलं असतं त्याची किती घाबरला असता तो, किती म्हणजे विचार कर त्याला यायचं त्या गाडीमध्ये.
तो हायवेवर एकटा थोडी येणार चालत की काय हे करत रिक्षा करेल तिथे बाई. कोण होता मित्र कुठचा आहे नाव नाही सांगू शकत मित्रांनो, पण आहे का? रिअल स्टोरी. मित्र आहे अजून बाई वाटते. फिमेल मोस्टली तर फिमेल भूतच असतात, मेल भूत कधी आपण ऐकलंच नाही. पण मी त्याच्यासाठी ते HDR ट्राय केला थोडा मला कलर कलर भूताला बरं बस गप येड्या कॉन्ट्रोवर्सी करतो. पण हाय ना. आता ह्याच्यात दिसतंय डोळे चमकतायत. माझ्याकडे जो ओरिजिनल फोटो होता ना त्याच्यामध्ये एवढा प्रॉपर दिसत होता ना की हे करायची पण गरज नव्हती. हा स्क्रीनशॉट आहे. जो ओरिजिनल फोटो होता ना मित्राने याने डिलीट केला, त्याच्यामध्ये ना ब्राईटनेस फुल केलं ना डायरेक्ट दिसतो डायरेक्ट चेहरा. ते कसं शक्य आहे? तू चव कमी बघ. खरं बोलशील तू गाडी एकटा झाला तुला माहितीये एकटा जातोस रात्री म्हणून मी फोटो याच्याकडनं डिलीट दोन्ही फोटो डिलीट त्याच्या फोन डिलीट कर. डिलीट केले मी. आम्ही पहिली रात्री जातो एकटा गाडीत. हे फोटो ना 2 मुली म्हणजे मी स्टोरी सांगितली, 2 मुलींना ते फोटो मी दाखवले. ते मी दाखवत नव्हतो त्यांना, पण त्यांची इच्छा होती की नाही एवढा काय नाही आम्ही बघतो. एवढे सगळे त्यांना शॉक झाले डायरेक्ट. बाकीचे होते ते 10-15 जण डायरेक्ट शॉक झाले. काय बोललेत नाही. काय बोलले की तेच बघतो ना आम्ही. मला दाखवलं ना 2 दिवस झोपल्याच नाही. एकीच्या मम्मीचा फोन मला, अरे तब्येत का डाऊन झाली. दोघी डिफरंट होते, असं ना काय एकच घरातलं डिफरंट होते. एकीच्या मम्मीचा फोन झाला की अरे एवढं आई आजारी कशी पडली काय माहिती नाही. मी पण मग काय ना की मी स्विमिंग पूल वगैरे मध्ये कोण फार्म हाऊस असेल तर मुली पडले असतील आजारी. त्यांच्याकडे 2 दिवस झोपल्या. मग त्यांना शेवटी मी काय सांगितलं माहितीये का, जर तुम्ही बघत असाल तर सॉरी. त्यांना काय सांगितलं माहिती ना, स्टोरी फेक होती, मी फोटो एडिट केला. तेव्हा त्यांना कुठे थोडा कंट्रोल मध्ये की हा चल ठीक आहे असं झालं. त्यांना लिटरली रात्री झोपले, डोळे बंद केले, त्यांना डायरेक्ट तो फोटो फ्लॅश होता डोळ्यासमोर. एवढा लिटरली झोपल्याच बाई याला कुगत दाखवा जास्त. मला वाटलं याला जमतंय एवढं रे. ठीक आहे जमतंय. जो फिरतोय एकटा बाबा रात्री म्हणून एकटा फिरतोय रे गाडी, बाईक असो किंवा फोर व्हीलर असो. आम्ही नाही जात रात्री लिटरली रे. आता मी तुला सांगते, मी आता पुढच्या 26ला मी ट्रेनने चाललो आणि येताना मी गाडी घेऊन येतोय खेडवरनं. कोकणातनं येतोय मी. खेडचे माझ्यासोबत फॅमिली आहे. खेडचे आहेत माझ्याकडे, पण तुला नको सांगायला. मी खेडलाच होतो ना मित्राकडे. मला माझ्या मम्मीचं नाव खेड आहे, पण लिटरली मी डेंजर नाही. जगबुडी नदीचा जो ब्रिज क्रॉस केलास ना, त्याच्यानंतर एक अपोजिटला रेल्वे स्टेशन आहे, लेफ्ट मारला आतमध्ये गाव आहे पुढे कुंभाड म्हणून. तशी सिमिलर एक स्टोरी आहे. मला एक सांग, ते जाऊ दे, पण जो तुझा मित्र आहे त्याला तू दाखवतोस काय? दाखवतोस ना? त्याने आम्हाला दाखवलं तिथलं. त्यांनी दाखवलं. अरे आम्ही काय बघणार, गाडीचा फोटो आम्ही बघितला असा की हा ठीक आहे गाडीचा फोटो आहे, लागलाय मजबूत गाडीला, ठीक आहे. त्याला स्वतःला दिसलं की तो बघत राहिला 2 मिनिटं. तो पण एवढा त्याला स्प्राईट त्याला गरज आहे. नको तू सगळ्यात झुंकून 5 मिनिटं बघत बस. त्याने पप्पांना दाखवलं आणि हँगर झालं रे. गाडी स्क्रॅपला टाकली. नाही रे, लिटरली हा बुडला मित्रांनो वेस्टला. एक तसं बोललो ना मी, सिमिलर स्टोरी खोपोलीची पण आहे. काय झालं, मित्र असं बर्थडे करायला गेले रात्री, ठीक आहे. आणि त्यांनी एक सेल्फी काढला आणि पोस्ट केला. बर्थडेचा सेल्फी काढला आणि पोस्ट केला. त्या स्टोरीमध्ये ना असं ना त्याच्यात दिसलं जसं हे मी कसं दाखवलं तसं काहीचं काहीतरी दिसलं, पण त्यांना माहितीच नाही. त्यांचे मित्रांच्या स्टोरीवरती रिप्लाय आले की भाई हे काय. आणि जेव्हा ते घरी आले ना तेव्हा त्यांनी चेक केलं की बाबा एक्झॅक्टली काय दिसलं, की एक्झॅक्टली काहीतरी त्याच्यात दिसतंय चेहरा इंस्टाग्राम स्टोरीमध्ये. आता विचार कर, जर त्यातून त्यांना ते तेव्हा दिसलं असतं किती त्यांची फाटली असते, किती घाबरले असते. तो विचार करतो इंस्टाग्राम स्टोरी लोक रिप्लाय करतात म्हणून समजला.
मला एक सांग, हळू त्याने फोटो काढले त्याच्या गाडीचा, तो त्यांना हायवे काढला एक्सप्रेसवरच काढला. हा तिकडे साईडला येऊन काढलेलं आहे. त्याला हे कळलं नाही की त्याची गाडी कशी काय असते. काहीच नाही. काय घासले किती घासले ते बघायला नाही. ड्रायव्हर साईड असतो त्यांना मी वाटलं असं नवीन व्हिडिओ काय एवढं काय नाही. त्याला त्याने डोकंच नाही मला वाटतं चालवलं. त्याला वाटलं काय म्हणजे काहीतरी असेल, खरचटला आवाज आलाय तर असेल. गाडी बाहेर लावून त्यांनी फोटो विचार कर, त्याने जर तिथे बघितलं आणि ते व्हॉट्सअपला सेंड केलं तर बहिणी फटकन सेंड केला. आणि कसं आपण रात्री काय ब्राईटनेस फुल नाही करत ना, तो इकडे आला, हा बाहेर होता, ओपन लाईट मध्ये होता ना, त्याने ब्राईटनेस फुल केली असेल मे बी, म्हणून त्याला दिसला पटकन. आणि जो ओरिजिनल, हा माझ्या मित्रांनी फोटो डिलीट केला म्हणून, तो फोटो होता ना ओरिजिनल, विदाऊट ब्राईटनेस वाढवून पण दिसत होता, थोडा थोडा दिसत होता. ब्राईटनेस फुल करशील क्रिस शेप असं दिसतोय बरोबर प्रॉपर. HDR वाला फोटो तर अजूनच दिसतोय. HDR मुळे नॉर्मल तू दाखवलं तेव्हा मला थोडा HDR वाला ना तो प्रॉपर उठून दिसतो की काय काय. आता जे काही चेंजेस आहेत ते पहिल्या फोटोमध्ये नाही दिसतं तुला, दुसऱ्या फोटोमध्ये दिसते HDR मध्ये. माहिती दिगोडा मी आले, मी दिगोड्यावरनं हे ऐकून दिगोड्यावरनं मी आलो इकडं एकटा गाडीवर. विचार कर. ते नाही सांगू समजलं मला कोण आहे. नाही तो नाही वेगळा आहे असं दिसतो. मी रात्री किती माहिती का 12 वाजता आलो का, तर मला ऑफिसला जातो दुसऱ्या दिवशी. कधी झालं मला वर्ष होतं. मी स्वतःहून कधी सांगतो, मी कधीच नाही एक्सपिरियन्स केलंय, बट हे स्टोरी लेजिट वाटलं एकदम की भाई आहे काहीतरी आहे. एक बाई चढल्यावर तू भूताशी पण नडशील. खरं आहे बेवड्यांचं, भूताला पण मारून टाकशील. पेट्रोल टाकल्यावर काय गाडी फुल होऊन हा, खरं आहे. तुला एवढं कॉन्फिडन्स आहे? चालतं त्याला. हो का काय सीन आहे? हा? तुला नाही वाटत एवढं कॉन्फिडन्स? मी जातो गाडेश्वरला. ह्यांच्या इथे कसं नाही बाई? नर्स दिसते. नर्स कुठे? कुठला रोड? ब्रिजचा लेफ्ट बोलतोयस ना? भाऊ माझ्या घरी ते काय आत कुठे हरे मला सांग. मला मी ऐकलंय आहे ना, हे लोक सांगत नाही. ब्रिजला आहे बोलताय. बरोबर ना? पण तुला काय माहिती एवढं अरे कॉन्फिडन्स? पण एवढं नाही रे, पण तू स्टोरी सांग. बाई, स्टोरी म्हणजे काय, घरी येतील हो? घरी येतील हो, building मध्ये टाक. लोक कबूलच नाही करत की बाबा असं काय आहे. ब्रिजचं मी नाव नाही घेत, पण तो जो ब्रिज मी तुला आता मगाशी बोललो तिथे मी पण ऐकलेला बोल, आहे. मी बीट मारेन, एवढा काही विषय नाही. ब्रिजवर आहे. कारण मला मी येणार ना मी करतो बरोबर आहे, टेन्शन नाही. मी आपलं राम मंदिर झालं बघ, 22 जानेवारी याची डेट होती, 22-24 तेच तेव्हा गेलो. तेव्हा आमचं बिल्डिंगमध्ये होतं रे, जेवण बिवण बनवलं. तेव्हा गेलो रे आम्ही. आमचं काय आलं, आम्ही जेवण बिवण बनवलं. हात पहिले लागला, घरातला तो वाढू नाही शकत, तरी आम्ही खाल्ला 5 किलो आमचा. मग लोकांना नको चिकन भात आम्ही खाऊ. 5 किलो फेकायला आम्ही, आम्हाला वाजले उरकता पाहुणे 1 वाजले. फेकून द्यायचं बघा ना, कोण भरली किती वाजता? पाहुणे 1 वाजता रात्री. जेवण वगैरे सगळी झाली रे, आम्ही बनवणार नंतर जेवलो. असं म्हणून आम्ही आवडता वगैरे मार्केट फेकला. आलो, एक बाई इथे बसते, ती वाट बघत नॉर्मल बसते. तो आपण बाईक टाकलेली तिथे का नवीन ते चालू? हा का? नांद्या तिकडे बाईक पण येणार मध्ये. बाई टाकलेली, बाईक टाकलेली? आम्ही बाईक टाकलेली ना. इकडे विषय बोलून खाली उतरून जागा आहे. हा बोलली असली. नॉर्मल बसते. आम्ही बघितलं, दिवा लावले. जी गाडी पळवली ना, त्या गल्लीत मागे कुत्रा लागला. ते मला काय नाही वाटलं कुत्रे तिच्या समोर तर कुत्रे नॉर्मलच वाटते. मग तुझ्या बाजूने बाईक काढली.
ती रडत होती, आवाज आला, आम्ही स्टार्ट केलं ना. चालले आपण बाजूलाच होती ना तुझ्या बाईक हा, काठ्यावर म्हणजे खाली होती का चांगल्या ब्रिजच्या वर पायऱ्यावरच उतरत होती. चाललं तुम्ही काय भात काय केला आणि आम्ही मध्ये ब्रिजच्या पुढे गेलो, म्हणजे ब्रिज मध्ये बागी आहे ना, तर त्याच्या पण थोडस असं पुढे गेलो. अच्छा. तिथं भात ओतला आम्ही. अच्छा तसं बरं मी बोलू खाली गेलास गाडी स्टार्ट केली, रिटर्न मारला, परत येतोय तर शांत सगळं रात्री. आणि त्याचा आवाज पण बसला ना हा, आणि मध्ये ती दिवा लावून घेऊन चालले, रडत रडत गेलो. आम्ही जी गाडी पळवली आहे ना, आजपर्यंत माणूस तो नदीच्या ब्रिज पर्यंत घरापर्यंत आला नसेल एवढे असतो. मी परवा रात्री 8 वाजता तो ब्रिज क्रॉस केलेला. काय नाही, त्या दिवशी आपण रात्री तू हा खरा टाइम माहिती का 12 पकडून येताना पण माझ्यासोबत झालं. मी होता. विसर्जन करून किती वाजता घरी गेलो बाईकवर एकटा. हा भाई आमच्या गणपती विसर्जन एकला काहीतरी जेवण आणि बिवून घरी गेला. आता बोललेलं घरी नाही जाणार, मला आयडिया आली का त्याच्यामुळे घरी नसेल जाणार. मला आयडिया होती, मी बोललो हा नाही जाणार. मी याला बोललेलो मग थांब. अरे माझा प्लॅन काय होता, आपला लालबागचा दगड होता. अरे आम्ही काय म्हणून मी काय बोललो, मी नल्ले आहेत. विसर्जनासाठी. मला बोलायला लावू नका. विसर्जनासाठी. सगळे एकत्र जायला हे पण बाईक खरं कर तिकडे काय ऐका. नल्ल्यात. काही बाईकून भायानी आलेली खरं कारण त्यांचा मग बरोबर नाही नाही. त्याचं काय असतं. अरे भायानी आली आली. एक आहे रडेल का एकटी? आई- भैयाने आई- आली, ऐक ना, भैयाने आली, भैयाने दिवा लावला, तिला काय करत असं विरडेल का? आमच्या इथे पण झाले ना बाई कुठे पाटील तुझं एक बघितलेली एक आणि व्हाईट साडी बाई कोरते दगडात अशीच तो आपला मास्टर अजून आहे तिकडे मार्ग आता काय माहिती झाडाला पण बाई लावून अशी मार्ग. आणि ती काय काय हा. अरे पण भैया काय रोज काय दिसलेली बाई? की- नाही रे गणपतीच एक नर्स लिफ्ट मार, ऐक ना व्हाईट कपड्यातली नर्स, फ्रॉक असतो पण नर्स, हा मोरब्याच्या रस्त्यात लिफ्ट मारतो. लिफ्ट मध्ये विराज वाचला दिले का कधी कारण मी त्या दिवशी एकटा फुल स्टार्ट केलं. फुल टू पटॅक रात्री खरं करणार जायचं अरे नाही, मला सहन होत नव्हतं म्हणून मी, आणि मला आज इथे यायचं रोज होतं. असं नाही, कधीतरी कधीतरी रे असं माहितीये बघ, अरे रात्री सांगता येत नाही आवडलं. कधी. तू भले रोज गेलास ना तिथून, तुला दिसायचं असेल ना तर तुला कधी पण दिसेल. कधी पण दिसेल. पण जर तुला नसेल तू दिसत- एकदा आयुष्यात तू त्या रोड निघला तुला दिसत असेल ना तुला दिसणार तेव्हा पण दिसेल. नाही, मला एक- दिसली एकच असं वेळ. नाही. कारण काय माहितीये का, मी तिकडनं निघालो, मी पप्पांना पहिले पप्पा मी घरी येतो असं असं कारणामुळे मी येतो. म्हणजे ठीक आहे येतो. मी परिस्थितीत तर नव्हतोच, पण माझी तयारी होती जायची. माझी तयारी, मी निघणार पण होतो, पण मला थांबवलं. मला थांब, आम्ही येतो. मला काहीच दिसलं नाही, कारण की मी पूर्ण तो प्रवास झोपलेलो बाईकवर. मला काहीच आठवत नाही, काहीच सुचत नाही, काहीच नाही. पण मी घरनं तिकडे जात होतो ना, रात्रीचा टायमिंग होता 8:30-9. कधीही काय होऊ शकतं. कारण जो ब्रिज आहे तिथे प्रॉपर ट्रॅफिक वगैरे असते, वर्किंगमध्ये असतं. पण मी एकदम आतमध्ये, एकदम टोकापर्यंत गेलो. टोकापर्यंत माहिती. तिथपर्यंत गेलो. पण मला थोडं हे झालेलं, कारण की रस्त्यावर फोन नव्हता. कारण की माझ्या एखादाच फोन होता आणि एखादा ॲक्सिडेंट होता. पण मला भीती वाटत होती. मला आतनं वाईब्स येत होत्या, काहीतरी निगेटिव्हिटी मला वाटत होती. काही जणांना feel होते. फील होत आहे मला, खरंच फील होतं. नाही इन शॉर्ट मी गाडी सोडला पण तिथं जातो ना, अजून कधीतरी. पण मी काही कारणा दुपारच्या टाइमला पण फील 4 वाजता जातो मी दुपारचा. पण मला यायला काळोख होतो, 6, 6:30, 7 होता. पण तो जो गाडीवरचा आपला जो रस्ता आहे ना, आपण तिथे शूट तिथे येताना पण मला वाईब्स येतात. सीन असा होता की मला उशीर झाला. आता रिसेंटची गोष्ट आहे, 2-3 नाशिकचा रस्ता आहे ना, तर आम्हाला चिकन पकडायला घेतला तेव्हा दिसली. पुढंच तिथंच चिकन पकडली. पहिल्या पावसाला दिसतात ती मोठे हा मोठे बारीक पकडायला ती बरं भरली. येतोय. गाडीला घेऊन 8 दिवस झाले. पडली पण गाडीने 7 स्टार्टर मारले. 8 वर्षातला गाडी चालवली आणि रस्त्याला कोण नसेल, कोणी नसतं. पण इंद्रीवर पण आपल्यासोबत काहीतरी झालं असं रात्रीचे वाजले 3:30. असं वाटतंय मला. असं माहितीये
का म्हणजे का बोलतो? जर असं वाटतंय मला का गाडी पण- ज्या प्रकारे बंद पडली आपली आणि तो भाई, scene झाला, नाही, असं तो यांनी वाटतं. क्लच सोडला. भाई, मी सांग- क्लचचं नाही. मी मला सांगतो नाही काय वाटत. झालं तुला सांगतो ना. नाही नाही, भाई, मी तर आपण थांब ना 2 बोलतो. मिनिटं बोलू दे ना प्रॅक्टिकली काय झालं बोलतो. ड्रायव्हर होतो ना मी 2 ड्रायव्हरचा मिनिटं काय फायदा नाही. जर काय झालं असतं ना खाली तुम्ही नसतो आता. तिथूनच आलेच नसते. तुम्ही अडकले अरे असते. भाई काय झालं बघ मग तू चढला ना गाडी एकदम बघ आली तिकडे मी क्लच दाबून परत एकदा उचला पाहिजे तुम्ही अख्खा रेस देता गाडी नील सोडला पण सांगतो ना जर मित्रासोबत माझे काय सीन झालं माहितीये? गावाला गेलते ते आणि ती आणि छोटे मुलं वगैरे होते ते असेच फिरायला गेला आता कसं मुंबईवरनं माणूस आता कसं गाव फिरत होतं ना ते लोक गेले ड्रायव्हर होते ते जरा रिच होते आणि पप्पा गव्हर्नमेंटमध्ये होते त्यांची कार होती ड्रायव्हर होता गेले फिरायला गेले आणि काय झालं 5-5:30 फिरतायत खेळतायत मस्तपैकी मंदिराच्या इकडे आणि ड्रायव्हर होता सोबत तर ड्रायव्हरने काय केलं एक झाड होतं रे तिथे जाऊन टॉयलेट केली त्यांनी तो आला आणि तो वस्तू त्यांनी जनरली केलं मुंबईचा माणूस हे खेळून वगैरे झाला हे आले निघत कोकणामध्ये प्रॉपर खेडच्या पुढे तर मला गावाचं नाव एक्झॅक्ट त्याच्या माहिती नाही मोठंच नाव आहे त्याचे हे लोक गाडीत बसले आणि चला सांगितलं निघूया 6 वाजल्यापासून गाडी चालू करतात गाडी चालूच नाही होत गाडीला धक्का देतात गाडी हलत पण नाही 7:30-8 वाजले शेवटी पप्पांचा फोन आला की काय तुम्हाला समजत नाही पप्पा ओरडली शेवटी ना ऑफिसली एवढं कोकणात एवढा रात्री राहणं म्हणजे मोठी गोष्ट आहे पप्पा बोलले त्याने ऐकून घेतलं आणि बोलला की पप्पा असं झालंय की गाडीच स्टार्ट नाही बोलले ठीक आहे तुम्ही कुठे मला सांगा मी होता असं मंदिर आहे आपल्या गावाच्या साईडला तिकडे आम्ही आहोत सगळेजण पप्पा ट्रॅक्टर घेऊन आले म्हणजे गाडी आले आणि ट्रॅक्टर सोबत आणला का तर खेचायला गाडीला खेचतायत गाडी निघतच नाही ट्रॅक्टर लावून खेचतायत तरी गाडी निघत नाही विचार कर शेवटी काय केलं ते थकले सगळे लोक 9:30 वाजेपर्यंत त्यांनी ट्राय केला त्याच्या पप्पांनी ना डोकं चालवलं त्यांनी विचारलं की तुम्ही इथे आल्यापासून एक्झॅक्टली काय काय केले ना ते मला सांगा ते पोरं काय बोलले आम्ही आल्यापासून काय केलंच नाही फक्त खेळलो इकडे आणि गाडीत बसलो आणि निघायच्या टाइमला त्यांनी ड्रायव्हरला पण विचारलं ड्रायव्हर काय बोलला मी सेट मेले त्याने काय केलं तो थोडंसं प्यायला लावलं थोडासा मला वाटलं मे बी त्याच्यामुळे काय झालं बोलला नाही सेट मैंने तो घाबरला रे तो बोलला नहीं सेट मैंने थोड़ा सा ड्रिंक किया था पर थोड़ा सा ही किया था ज़्यादा नहीं किया था तो और क्या किया था और कुछ नहीं ड्रिंक किया फिर मेरे को टॉयलेट पर तो मेरे ये पेड़ है उधर जाके टॉयलेट किया जसा त्यांनी सांगितलं ना तेव्हा त्याच्या पप्पांना क्लिक झालं तिथे असं काय करायचं नसतं मग त्यांनी त्याच मंदिरात मान वगैरे ठेवला सगळ्यांना समोर उभे केले आणि माफी मागायची तेव्हा जेव्हा आमच्याकडनं चुकी झाली माफ करा तिथून पाया पडून गेले एक स्टार्टरला गाडी चालली एक स्टार्टरला विचार कर कोइन्सिडन्स असू दे काय असू दे एक स्टार्टरला गाडी कशी चालली म्हणलं पण मी ते पण बघ 7 दिवस झालेलं गाडीला त्याच्या पुढे पण काय झालं तू बोललाच काय नाही नाही स्टार्ट झाली मग आलो आम्ही घरी मग काय दिसलं का खेकडे नाही, नाही, तुला तुला खेकड्याचं माहितीये का माहितीये तो सीन जास्त खेकडी आपल्या पण गावात ना हा मला ते मला तर एक्झॅक्ट ते लक्षात सांग माझे इकडे काय पप्पा सीन आपल्या इकडे कधी झाले बघा असं बोलतो विशाल. बांगलादेश. हे एका ठिकाणी जास्त खेकडी काय का मला तर काय नाही. अरे, माझी काय माहितीये का खेकड्याचं माहितीये का तुला खेकड्याचं माहितीये तसं एका असं ठिकाणी मला आपण वाटतं, मला आधी exact नुसतं लक्षात असं नाही, दलित पण मला मला सांगितलं सांगितलं पप्पा आणि काका होते त्यांचे मोठे पप्पा होते असं मला वाटते मला नक्की नाही माहिती. खेकडे पकडायला गेलेले तर ह्यांच्याबद्दल एकाला ना भरपूर खेकड्याशी दिसत होते इथून इथून तिथून तिथून तिथपर्यंत गेलेले हा भेटतायत टाकतायत पोहतायत मग ह्यांच्यातून एकाला अंदाज आला की हा गडबड एकटाच पुढे चाललाय मी आवाज दिलं हे काय नाही खेकडे आहेत भरपूर या आपण पकडू मी ते बोलले नाही बस झाले चल निघूया दम देऊन निघाले सगळे घरी आले इथून निघले ना पोता भरून खेकडे होते घरी आले मोजकीच 20-25 खेकडे बस बाकी एवढी मोठी पण असेल ना एवढेच खेकडे भरले सिंपल एवढा आहे. पार्ट एम्प्टी हे पण जास्त खेकडे भेटत गेले ना कुठली गोष्ट आता म्हणजे आता ते बोलायला पण हे करायला जातात पकडायला ते पण कंटिन्यू दिसले ना तर समजायचं गडबड आहे निशा आम्हाला मग कंटिन्यू भेटायला लागलो सिंपल असतं. पण तेव्हा माहित नव्हता सस्याचा कसा चकवा लागतो माहिती सध्याचा तर बेकार तसा ना तो मित्राच्या एका मामाला दिसले ते
हे शिकारीचे एकदम शौकीन त्याच्या पाठी Proper कधी ते जाणार? कोकणात पहिल्यापासून राहिले शिकारीचे शौकीन एकदम तर त्यांना ना बाईकवर झालं ट्रिप्सी आणि ससा दिसला असा गुबगुबीत ते चालेत मागे अर्धा तास चाललेले मागे आणि नंतर ना एक पॉइंट असा आला गाडीच बंद इंजिन लॉक ना तिथे रेंज ना ते कुठे आले त्यांना काहीच नाही सहसा पण रोडला धरूनच चालेल तुला. हा. जिथं गाडी जाईल ना तिथपर्यंत तसंच नेईल तुला तो. तो सगळ्या हा आहे ना कोल्हापूरचं का मुंबई पुण्याचं कुठलं मला कोल्हापूरचं मला वाटते एक रोड आहे 1.5 तासाचा रोड आहे स्ट्रेट हे माझे एक मित्र आहे ना ते 6-7 लोक गेलेले अर्टिगामध्ये 1.5 तासाचा रोड आहे ते समथिंग 1:30 वाजता त्या रोडवरनं क्रॉस करत होते त्या रोडला ना चप्पाला त्यांनी चालू केली जर्नी गाडी चालते एक पॉईंट असा नेटवर्क गेला GPS वर नाही करत गाडी चालते असं नाही की गाडी एकाच गाडी चालते 1 तास झाला 1.5 तास झाला त्यांना ना एक टपरी दिसली बंद तिथे एक म्हातारा शेकोटी शेकत बसला गेला त्यांनी नोटीस केलं ठीक आहे दिसला जनरल ना जनरल परत त्यांना 1 तासाने परत टपरी दिसली सेम टपरी सेम माणूस शेकोटी शेक असा सेम त्यांना 3 वेळा दिसला सकाळच्या 6 वाजेपर्यंत ते लोक त्याच्यातच अडकले तर तिथंच सुरू नाही आता याच्यात सायन्स काय आणि काय काय ते काय डोकं देऊळ चाललं. पण पिक्चर सगळ्यात हा त्याच्यात पण होता चकवा त्यांना लागलेला आणि त्यांनी 6 वाजता ना त्या चकव्यातून बाहेर त्याचा पडले देव होता रे. हा त्याच्यात देव होता पण त्याच्यात काय होतं देव जाणं त्यांनी एकदा ते निघाले त्यांना पण समजलं नाही का ते निघाले त्यांना डिफरन्स काय दिसलं त्याच्या राईट साईडला एक धाबा दिसला त्यांनी गाडी थांबवली फ्रेश व्हायला म्हणून गेले तिकडे त्यांना अंदाज नाही आला ना काय की असं काय असेल किंवा काय असं काय जनरली कारण दोघेच जागे होते बाकी 14 जण तर झोपलेले होते धाब्याला लावले गाडी हातपाय वगैरे दुसरे फ्रेश झाले आणि त्यांना विचारलं की इथपर्यंत किती अंतर किती आहे रोड किती तास आहे म्हणजे 1.5-2 तासाचा रोड आहे मॅक्सिमम किलोमीटर म्हणजे काहीतरी त्यांनी किलोमीटर सांगितले आणि ते बोलले की आम्ही तर रात्री निघालोय पण आम्हाला एवढा वेळ का झाला म्हणजे एवढा असा हे झाला तर आपको कुछ अलग दिखत था तो अलग तो ऐसा कुछ नहीं तो ड्राइवर के साइड ला जो बसला ना बोला तो बोला कि अलग ऐसा कुछ नहीं पर ये रास्ते में 3 टपरी है क्या तो बोला नहीं टपरी एक ही है तो बोला हमको 3 टपरियाँ लगी और उधर मुझे एक माणूस शेकोटी शेकत होता तो बोला की म्हणजे तुम्हाला चकवा लागला होता आणि तेच ते लूपमध्ये अडकलं त्यांना तेच परत दिसलं आणि त्याच जागेवर चकवा लागतो लागतो. तो अनुभव मी घेतलाय. आत्ता काल परवा मी ऐकलं की विंद्रीच्या खाली पण लागतं असं मी ऐकलं बट काय आयडिया नाही आपलं त्या साईडला विंद्री त्या साईडला डेंजर आहे सगळं रस्ता. डेंजर आहे तिकडे वरती काय नाही एवढं. बिल्डिंगच्या तिकडे पण ना एका मुलीचा डेड बॉडी भेटली कॅबवाला होता आताच 2 दिवसात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट केला आताच काही ना कॅबवाला तिचा ड्रायव्हर होता कॅबवाला ड्रायव्हर झाला तो कॅब चालवायचा तो तिचा बॉयफ्रेंड होता आणि तो रेग्युलर रूट होता त्याचा आणि रात्री रूटमध्ये चेक केला रे इकडे सुनसान असतो गाड्या नसतात मर्डर केला आणि तिकडेच टाकलं पण रस्त्यावरती तुला रात्री काय वाटतं ते सुनसान आहे ना डायरेक्ट रस्त्याच्या खाली डायरेक्ट दरी आहे ते दरी नाही आहे तो रस्त्याच्या साईडला टाकला ना इथून तिथपर्यंत जाईल जेम ते एवढीच अशी उतरण आहे राईट चढणीची चढ आहे. हा सकाळी तर ऑब्विसली समजलेलं आसमीच येईल ना वरती कातकरवाडी ती कातकरवाडी रात्री दिसत नाही त्याला वाटलं असं काहीच नाही इकडे सुनसान आहे त्यांनी तिकडे टाकलं तर हे माहिती आहे आत्मा बोलू शकतो रेंटवर घेऊ शकतो रेंटवर घेऊ शकते ना कुठे बायांगी म्हणून एक कन्सेप्ट आहे म्हणजे आपण मागायचं तिच्याकडनं जे एंटिटी किंवा जी स्पिरिट असेल आपण पण त्याला एक रिपे करायचं असतं प्रत्येक गोष्टीचं तर एक कोकणातला माणूस आहे रेशनचं दुकान होतं त्याचा आणि त्याला एकाला जे उघडीची आयडिया आलेली त्या असं आहे पण तो कसा असतो ह्याने जर ते केलं परफॉर्म ह्याने बाईने घेतली तर ह्याला लक ह्याचा वाढेल असं नाही की मिरेकल एका रात्री तू रिच होशील
तुला ऑपॉर्च्युनिटी येतील, कॉन्ट्रॅक्ट येतील काय नवीन का बिझनेससाठी एक्सपॅन्शनसाठी, पण जे तुझे जवळचे आहेत ना त्यांचा लक खेचून दिसतो, त्यांचा एकदम बॅड डे. त्यांनी काय दाखवलं की त्यांनी मांत्रिकाकडनं करून देतात, मांत्रिक त्यांच्याकडनं करून देतात, पण ती जर तुला एंड करायची तर तुला तोच शोधायला लागतो ज्याने तुला करून दिले. आणि ते असे असतात की ते एका महिन्यात, एक महिना इथे ते एक महिना तिकडे अशी काय होतं. तर मग त्यांनी घेतलं आणि त्याने नारळ जो त्यांनी दिला होता तो त्या आपल्या घरात ठेवला, गुंजून ठेवला. ठीक आहे, त्याला एक आठवड्यापासून त्याला रिझल्ट दिसायला लागले की त्याचा म्हणजे धंदा भरपूर होतोय. त्याने लिटरली त्याच्या जे हे आहे ना रेशनचं दुकान, त्याने छोट्या दुकानचा ना एक मोठं दुकान सेपरेट बनवला दुसऱ्या गावात आणि तिकडे चालू केला. एक नवीन त्याला ऑपॉर्च्युनिटी, नवीन त्यांनी ब्रँड चालू केला, त्याचा स्पायसेसचा वगैरे ब्रँड चालू केला, कंपनी त्यांनी सेटअप केला लिटरली 2 महिन्यात. आणि नंतर पण कसं माहिती आहे, त्याचे जे रिलेटिव्ह होते ना जवळचे, त्यांना एवढा बेकार यायला ना की त्यांनी जर भाजी आणली ना एका आठवड्याची, ते 2 दिवसात भाजी संपायची. भाजी पण लिटरली असं त्यांचं चाललेली सिच्युएशन आणि सगळं वाईट चाललं त्यांच्यासोबत. जे त्यांचं प्रॉपर ट्रॅक होतं ना ते सगळं ऑफ ट्रॅक चाललेलं. मग ह्याला कसं झालं, पहिला जे तो मागतो कम्प्लीट झाल्यावर कसं म्हणजे त्याला रिपे करायचं असतं, म्हणजे मान असतो 2 पाय 4 पाय. पहिला कोंबडीचा दिला, बोकडाचा दिला. ती कंपनी एक्सपेन्शनचा बोलला की ना माझी कंपनी अजून मोठी होते, मला अजून मोठं व्हायचं. ठीक आहे झालं, अजून मोठी कंपनी केली, मुंबईमध्ये ब्रांच केली. नंतर ती जे असतं मागते, मी काय मागितलं नाही, मी तुझ्या भावाचा बळी घेईल. त्याला वाटलं ठीक आहे एवढा असं थोडीच बळी घेईल डायरेक्ट, कसं घेईल काय घेईल. 1-2 दिवसात भाऊ वारला, तरी तो थांबला नाही. लिटरली त्याची एवढी गीड झाली होती ना, भाऊ वारला, पप्पा वारते सांगितलं, पप्पा वारले, मुलगी वारली, बायको वारली, एवढे सगळे लोक वारले. आणि एंड मुवमेंटला त्याचा एवढा मोठा एम्पायर सेटअप झालेला ना का तो म्हणजे लिटरली करोडपती होता त्या टायमाला. आणि मग त्याने लास्ट एंड मुवमेंटला त्याला काय सांगितलं, बायांगी होती की मी तुझा बाई. त्याला काही डोकंच चाललं नाही. आता त्याला तो मांत्रिक तो भेटत नव्हता पहिला, तर तो भेटत नाही, मग तो क्लोजच नाही, डीलच क्लोज नाही करू शकत. त्याने काय केला, रागारागात सुचत नाही, त्याने नारळ काढून घराच्या बाहेर फेकून दिला. आणि त्याला तिकडे काहीतरी असं जाणवलं होतं, काहीतरी असं गेलं पटकन. नारळ फेकला, तुळशी पटकन असं गेलं. ते झालं तिथे त्याला वाटलं की ठीक आहे नॉर्मल आहे सगळं. पण त्याच आठवड्यात सगळ्या ह्याच्यावरती इलिगल काय ना काय आरोप लागले. सगळा बिझनेस 1 आठवड्यात 2 आठवड्यात डाऊन झाला. म्हणजे सगळं लिटरली जप्त केलं. आणि त्याचा जो दुकान होता ना किराणा मालाचा, तो कसा होता एकदम तो गरीब छोटासा दुकान होता ना. आता एक रूम आहे ना, त्याचे 2 पार्ट करून, एक दुसऱ्याचा आहे एक ह्याचा आहे. एक्झॅक्ट तेवढंच दुकान जाळलं. विचार कर, एवढा आहे 2 एक्झॅक्ट त्याचं दुकान जाळलं. आणि तो लिटरली 0मध्ये आहे. तो अजूनपर्यंत 2020 पर्यंत तो जिवंत होता. तो शेवटी आता एवढा रिच झाला आणि मग परत गरीब झाला, तर कसं त्या गावात राहू शकत नाही ना, तो कुठल्या तोंडाने राहील. तर त्यांनी दुसऱ्या गावात तो चणे शेंगदाणे हे वगैरे विकायचं, अशी वेळ आली त्याच्यावर. आणि तो मग रिसेंट 2020मध्ये वारला. असं झालं. हे असं कन्सेप्ट आहे. इकडे एक मित्राने मला त्या दिवशी पण सांगितलं, गणपती फुले ना बीचवर एकदा परफॉर्म करत त्यांच्या पप्पानी बघितलं. ही एक तांत्रिक बसलाय बीचवरती 8 वर्ष अगोदरची गोष्ट, म्हणजे भरपूर अगोदरची 1990ची गोष्ट आहे. त्याचे पप्पा असे उभे लिटरली असे बघतायत. तसं त्यांचा हे होता, हॉटेल व्यू होता. आणि ते बघतायत बीच आहे मस्त रात्रीच्या टायमाला, 8च्या टायमाला. तो ना तो चालू आहे त्याचं जे काय ते हे केलं ते हवन ते. त्याच्या साईडला ना एक कपल येऊन बसलं आणि त्याची प्रोसेस ती चालू आहे, मंत्र चालू आहे. त्याच्या साईडनं नाही कुत्रा जात होता आणि डायरेक्ट कुत्र्याला पकडलं. डायरेक्ट कुत्र्याचा भाग त्यांच्या हॉटेलपर्यंत आला. त्यांनी बघितलं लिटरली. आणि ते एक्झॅक्टली कशासाठी, हां. आणि त्यांनी हे पण नोटीस केलं, जेव्हा ते झालं ना, त्याला 2 अशा मोठ्या सावल्या
समुद्रातून असं समुद्राच्या इथून येताना दिसतं त्यांच्याकडे. आता विचार कर, जर तुला रिफ्लेक्शन दिसतोय मागून लाईट असेल, समुद्राकडे जाताना दिसते, समुद्राकडे येताना नाही दिसत. त्याच्या पप्पांना ते दिसतं. आम्हाला तुझे पप्पा त्या दिवशी सांगत होते रे. जर तुम्हाला पण तुमच्या हॉरर स्टोरी सांगायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या DM मध्ये मेसेज करून सांगा. आपण त्या स्टोरीज आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच लोकांपर्यंत पोचवू. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, भरभरून कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.